मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. अरे आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अरे बघता काय सामील व्हायला पाहिजे. गोरगरिबांचं अनुदान मिळालंच पाहिजे. अरे भाजप सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे आमचं अनुदान लाटणाऱ्या नालायक सरकारचा धिक्कार असो. संजय गांधी निराधार योजनेचे तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे अनुदान गेल्या 8 महिन्यांपासून रखडल्याने शहरातील शेकडो लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। या संदर्भात इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बाबासाहेब कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली पुरवठा अधिकारी, अप्पर तहसीलदार व प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले। लाभार्थ्यांच्या म्हणण्यानुसार डीबीटी प्रणालीद्वारे थेट खात्यावर अनुदान जमा करण्यासाठी आवश्यक असलेली OTP लिंक मागील 2 महिन्यापासून बंद आहे। त्यामुळे पात्र लाभार्थी असूनही अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे। कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे, अरेरावीची वागणूक दिली जात असून त्यामुळे लाभार्थ्यांवर मानसिक ताण येत आहे। शहरातील अनेक शिधापत्रिका धारकांना, विशेषतः नवीन नोंदणी व वाढीव युनिट धारकांना स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य देण्यास टाळाटाळ केली असून लॉगिनच्या बहाण्याने गोरगरीब जनतेला अडचणीत टाकले आहे। अनुदान व शिधा वाटपातील ही दिरंगाई थांबवून त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। या निवेदन प्रसंगी माजी सदस्य अजित मिनेकर, राजन मुठाणे, हरुण खलिपा, सुदाम साळुंके, शेखर पाटील, युवराज शिंगाडे, डॉक्टर विलास खिलारे, सचिन साठे, ओंकार आवळकर, अरविंद धरणगुत्तीकर, दशरथ जावळे, रवी वासुदेव, साजिद मकानदार, तोसिफ लाटकर, योगेश कांबळे, मिलिंद कुरणे, रोहित जावळे, सौ बिस्मिल्ला गैबान यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।